सांगली जिल्ह्यातील उपवळे येथे बुधवारी रात्री मृत्यू आणि जिद्दीचा थरार पाहायला मिळाला। घराबाहेर दबा धरून बसलेल्या बिबट्यानं 9 वर्षीय बालिकेवर झडप घालून तिला फरफटत नेण्याचा प्रयत्न केला। मात्र 11 वर्षीय भावानं जीवाची पर्वा न करता बहिणीचा पाय पकडून तिला बिबट्याच्या जबड्यातून ओढून काढले। या धाडसामुळे आणि आईनं केलेल्या आरडाओरडामुळे स्वरांजली संग्राम पाटील या बालिकेचे प्राण वाचले। संग्राम पाटील यांचे कुटुंब उपवळे येथील हनुमान मंदिराजवळ राहते। बुधवारी रात्री 8:30च्या सुमारास जेवण आटपून शिवम आणि स्वरांजली हे भाऊ बहीण हातात हात धरून एका घरातून दुसऱ्या घराकडे जात होते। दोन्ही घरांच्या मधील बोळीत दबा धरून बसलेल्या बिबट्यानं अचानक स्वरांजलीवर हल्ला करून तिची मान पकडली। बिबट्यानं स्वरांजलीला ओढण्यास सुरुवात करताच तिचा हात शिवमच्या हातातून सुटला। मात्र प्रसंगावधान राखत शिवमनं तात्काळ स्वरांजलीचे पाय घट्ट पकडले आणि तिला मागे ओढू लागला। दरम्यान मुलांची आई स्वप्नाली पाटील यांनी घटनास्थळी धाव घेत जोरात आरडाओरड सुरू केली। नागरिक जमा झाल्याचे लक्षात येताच बिबट्यानं आपली पकड सैल केली आणि अंधाराचा फायदा घेत पळ काढला। सुदैवानं स्वरांजलीनं स्वेटर आणि डोक्यावर टोपी घातलेली असल्यानं बिबट्याचा दात मानेत खोलवर रुतले नाहीत आणि तिचा जीव थोडक्यात बचावला। बाला संग्राम पाटील रात्री आम्ही जेवून वर झोपायला येत होतो तेव्हा अचानक माझ्या बहिणीवर बिबट्याने हल्ला केला। मग तेव्हा बहिणीचा माझ्या हातातून हात सुटला। मग मला तो बहिणीचा पाय घावला। मी तो पाय ओढून बिबट्याला तिथून हाकलवून लावले। माणसाने ओरडून माणसं परत गोळा झाली। मग परत ना मग ती वन विभागवाली ती आली। ती परत काय तिने पावलाच्या सण ती फोटो काढलं। ती तुझ्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला काय? माझ्या हल्ला करण्याचा प्रयत्न केला बिबट्याने, पण मी बाजूला पडल्यामुळे तिला बहिणीवर हल्ला केला। तू काय पाय धरून बहिणीचा वडला सगळं? हा, पाय धरला बहिणीचा। शिवम संग्राम पाटील हा जो धाडशी विद्यार्थी आहे, हा धाडशी विद्यार्थी श्री शिवछत्रपती विद्यालय शिराळा या ठिकाणी इयत्ता 5वीमध्ये शिक्षण घेत आहे। त्याच्या गावात घडलेली कालची घटना अत्यंत वाईट, परंतु त्याच्या धाडसाचं कौतुक करणारी अशा प्रकारची आहे की 2 भाऊ आणि बहीण दोघं एकमेकाला हाताला धरून जात असताना गावामध्ये त्यांची 2 घरे आहेत। त्या 2 घरापैकी एका घरातून दुसऱ्या घरामध्ये प्रवेश करत असताना बिबट्यानं भरवस्तीमध्ये या स्वराली संग्राम पाटील या मुलीवरती हल्ला केला। परंतु नसीब इतकं चांगलं होतं की त्याच्या डोक्यावरती, मुलीच्या डोक्यावरती स्वेटर असल्यामुळं त्या बिबट्याचे दात स्वेटरमध्ये अडकले। त्याच वेळेला या आमच्या विद्यार्थी शिवम यानं खूप मोठं असं धाडस केलं आणि त्यानं आपल्या बहिणीचा हात सुटला, परंतु त्यानं धाडसानं आपल्या बहिणीचा जो पाय आहे तो पाय पकडला गेला। बिबट्या एका बाजूला ओढत होता आणि हा आमचा शिवम एका बाजूला असा त्या मुलीला ओढत होता आणि मोठमोठ्यानं ओरडत होता। तेवढ्यात गावातील लोक किंवा पालक, संग्राम पाटील, त्याची पत्नी, त्याचे आजी आजोबा हे बाहेर आले आणि त्यामुळं बिबट्यानं त्याच्या सावजाला सोडून दिलं। अशा प्रकारची दुर्दैवी घटना या ठिकाणी घडलेली आहे, परंतु सर्वत्र या शिवमचं संपूर्ण गावामध्ये, संपूर्ण तालुक्यामध्ये त्याचं कौतुक अशा प्रकारे होत आहे। मी विनंती एवढे करतो वन विभागाला की अशा प्रकारचे जे वन्य प्राणी आहेत या प्राण्यापासून गावकऱ्यांचं, या लहान मुलांचं संरक्षण करावं, हीच मी त्यांना एक विनंती करतो। आणि झालेलं जे नुकसान आहे त्या नुकसानाबद्दल या वन विभागानं काहीतरी त्यांना मदत करणं अत्यंत आवश्यक आहे। धन्यवाद।